नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर चला, आज ना चिवडा बनवणार आहे मी. आणि हे सामान काढते मी चिवड्यासाठी. तर 1 किलोचा मी लाह्या आणल्या होत्या. पण म्हटलं चला एकच पॉकेट बनवूयात आपण अर्धा किलोचं. कारण की काय होतं ना, आत्ता पावसाळ्यामध्ये ते साधाळतात पण. त्याच्यामुळे म्हटलं की आपण कॅरीबॅगमध्ये ठेवतो, पण म्हटलं चला एकच बनवूयात आपण. आणि जास्त तर मलाच आवडतात, त्याच्यामुळे म्हटलं उगाच खराब नको व्हायला, एकच बनवूयात आपण. ते जर लवकर संपलं तर दुसरं लगेच बनवूयात. आणि इथे माझी तयारी चालू होती. तर कढीपत्ता आणलेला होता असाच. आणि इथे ना कढीपत्ता आम्हाला सेपरेट आणायची काही गरज पडत नाही. ते भाजीपाला आणायला गेलं ना तर ते भाजीवाले मामा देतात असंच फ्रीमध्ये. तर आणलेला होता भरपूर. म्हटलं चला आता आणलेला आहे चिवडा पण, आपण लाह्या पण आणलेल्या आहेत आणि त्याचा चिवडा बनवूया मस्तपैकी. आणि चिवडा कोणत्याही ऋतूमध्ये मला तर खायला आवडतो. तरी ते खोबरं वगैरे मी चिरून घेते. जास्त खोबरं पण मला आवडत नाही, म्हणून थोडंसंच घातलं मी. आणि शेंगदाणे भरपूर सारे घालणार होते, कारण काय होतं ना की आपण शेंगदाणे वेचून वेचून खातो. आणि शंभूचे पप्पा तर त्यांना तर जास्त तेच आवडतं. तर ते वेचून वेचून खातात आणि त्याचं ते आता पण तेच चाललं आहे बघा. पण शेंगदाणेच बघत होता. तर सगळी तयारी झालेली होती. आणि इथे ना आता कट करून घेते. आणि अगोदर कसं असायचं की लाह्यांना असं चाळून घ्यावं लागायचं, त्याच्यामध्ये खूप सारं म्हणजे भुस्सा पडलेला असायचा त्याचा. पण आता तशा लाह्या येत नाही आहेत. आता छान येतात लाह्या. आणि भडंगच्या लाह्या आणल्या होत्या मी. तर भडंगच्या लाह्यांना ना असं चुरमुरा म्हणजे खाली पीठ वगैरे पडत नाही, तर छान असतात त्या. तर आता एक एक करून तळून घेते मी. आणि मका पोहे पण भरपूर सारे आणले होते. म्हटलं की आपल्याला 2-4 वेळेस तिथं चिवडा बनेल, म्हणून अगोदर ना मका पोहेच तळून घेतले मी. आणि मका पोहे तळताना ना असं तेल जास्त गरम होऊ द्यायचं, कारण काय होतं ना, तेल जर गरम नाही झालं ना तर ते चांगले फुगत नाहीत. म्हणून असं मस्त टम्म फुगतात ते, तेल जर छान गरम झालं तर. आणि इथे वरतीच ठेवलं होतं मी लाह्याचं टोपलं, तर त्याच्यामध्ये डायरेक्ट टाकत होते मी. कारण उगाच इकडे तिकडे ठेवण्यापेक्षा डायरेक्ट टाकलं ना तर त्याच्यामध्ये मिक्स पण होतं आणि तेल पण इकडे तिकडे सांडत नाही. आणि खोबरं पण लगेच तळून घेतलं. खोबरं थोडंसंच कमी पडला, कारण मला आवडत नाही जास्त, म्हणून मी कमीच टाकलं होतं. नंतर शेंगदाणे पण तळून घेतले. आणि मला काय होतं ना, शेंगदाणे भाजलेत का नाही, तळलेत का नाही ते समजतच नाही लवकर. त्याच्यामध्ये हलवावं लागतं. कधी कधी करपतात पण माझ्याकडून. आणि थोडेसे ते फुटायला लागले ना मग मी लगेच काढले. कारण जास्त जर काळे झाले ना मग ते समजतच नाही, ते करपून जातात. त्याच्यामुळे जास्त काही हलवत बसले नाही मी, लगेच काढले त्याला. आणि चिवडा ना कधी पण खावा मस्तच लागतो. कधी कधी यांना उशीर होतो किंवा ह्यांची सेकंड शिफ्ट असते ना, तर यांना पण छोटीशी भूक लागते घरी आल्यानंतर. रात्री येतात उशिरा, मग एवढं काही जेवण करावंसं वाटत नाही, हलकं फुलकं खातात काहीतरी. मग यांना चिवडा जास्त आवडत नाही, पण खातात थोडंफार. तर मग असं कधीतरी भूक लागलीवर किंवा पाऊस पडत असेल तर मस्त पावसाकडे बघत बघत एन्जॉय करायला छान वाटतं चिवडा खायला. म्हणून. आणि दिवाळीत पण ना मी जास्त सगळं बनवते, पण चिवडा मला खायला खूप आवडतो, गोड अजिबात आवडत नाही. आणि हे बघा, हे डाळवं पण तळताना ना असं होतं की त्याचा सगळा फेस येतो. तर डाळवं पण असं तळूनच टाकायचं, कारण कुरकुरीत लागतं डाळवं. आम्ही ना अगोदर असंच टाकून द्यायचं, तळायचं नाही. पण तळायचं म्हणजे असं छान लागतं. आणि असं मिक्स करून घेतलं मी अगोदर सगळं, की सामान व्यवस्थित झालं आहे का म्हणून. हां, सगळं झालं व्यवस्थित. थोडंसं खोबरं कमी पडलं आणि मी कमीच टाकलं होतं, मला कमी आवडतं म्हणून. आणि मग आता शेवटीला ना जे राहिलेलं तेल असतं ना आपण तळलेलं, त्याच्यामध्येच सगळा त्याचा मसाला. आणि मी मसाला तर नव्हता आणला, म्हणजे जो असतो ना मसाला, चिवडा मसाला, तो नव्हता आणला. तो विसरले मी. आणि म्हणलं जाऊ दे, आता एवढी काही गरज पण नाही आहे, आपल्याला साधा सिंपल चिवडा बनवायचा आहे, जे आहे त्याच्यामध्ये टाकायचं. आणि सगळं असं एकत्र प्लेटमध्ये काढून घ्यायचं, म्हणजे कसं होतं नंतर आपल्याला गडबड होत नाही. आणि थोडासा धने जिरे पूडचा पण मसाला टाकला मी, तो मी घरीच बनवते. तो थोडाच राहिला आहे, संपला आहे आता तो पण मला बनवायचा आहे. तर थोडासाच टाकला, तो थोडा होता म्हणून. आणि असं मिक्स करून घ्यायचं मस्त छान असं. आणि गॅस बंद करून घ्यायचा, कारण ते करपू शकतं, त्याच्यामुळे तेल गरम होऊ द्यायचं आणि गॅस पूर्ण बंद करायचं आहे बघा. गॅस बंद करायचा आणि तेल असं मिक्स करायचं. 5 मिनिट हलवायचं आणि त्याच्यामध्ये ओतायचं चिवड्यामध्ये. आणि चिवड्यामध्ये ओतल्यानंतर ना असं मिक्स केल्यानंतर त्याला पुन्हा हाताने छान असं चोळून घ्यायचं, म्हणजे सगळं त्याला तिखट मीठ हळद काय असते ना ते सगळं एकत्र लागतं. आणि कढईमध्ये
जे आपलं अर्धवट राहिलेलं असतं ना ते पण थोडीशी कढई कोमट होऊ द्यायची, म्हणजे कसं आपल्याला चटका बसणार नाही. आणि ते व्यवस्थित त्याला लावून घ्यायचं, त्याच्यामध्ये पण चिवडा टाकायचा आणि लावून घ्यायचं. मस्त असं एकजीव एकजीव करून ठेवायचं त्याला. आणि माझ्या बाळाला तर ना याच्यामधले जे मका पोहे आहेत ना तेच जास्त आवडत होते. तो येऊन गेला, मका पोहे खाऊन गेला. म्हणजे त्याला प्लेटमध्ये दिलं होतं मी आणि अजून आला थोड्या वेळाने नंतर, की तू काय करत आहेस म्हणे, मला पण तुला हेल्प करायची म्हणून आला. त्याला खूप मला हेल्प करायला आवडते. मी काहीही करू दे, तो लहान आहे तोपर्यंत करणार आणि लहान आहे तोपर्यंत मुलं तर असं करतातच. आणि तोही मला हेल्प करतो मस्त. तर तू कसं करते तसं मला पण करायचं आहे म्हणून आला आणि असं असं कर बघ, हे कर ते कर असं त्याचं चालू होतं. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असा चिवडा झालेला होता, विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर, आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर मस्त असा चिवडा झालेला आहे माझा आणि तो कधीही आपण खाऊ शकतो. तर हे बघायचं असं चाललेलं होतं मध्ये ते करणं आणि त्याला नंतर प्लेटमध्ये दिला मी त्याला. हात धुवून म्हटलं अगोदर आणि नंतर तुला खायला देते चिवडा म्हणून. त्याचं बघा शेंगदाणे आणि त्यानं मका पोहे सगळं टाकले त्याच्यामध्ये आणि सगळं त्याला जे पाहिजे ते घेतले त्याने. हे बघा मस्त असा चिवडा झालेला आहे. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.